हे बाई तुला काय सांगू का म्हणे हे पण आता काय झालं बाई भाऊ म्हणे गेला तुला सोडून सांगण्या आलो म्हणे तुझ्या घराला भावाच्या नाव घेता बरोबर बाई रडू लागली भावाची आठवण करू लागली देवा देवाला म्हणू लागली बहीण माझ्या भावानं कोणाच्या काय बिघडलं होतं देवा की माझ्या भावाला घेऊन गेले रे देवा आणि मैनाबाई देवा रुसे लागली हो मैनाबाई देवा रडूसे लागली आणि धावत धावत आली भावाच्या घराला आणि धावत धावत आली भावाच्या घराला भावत धावत आली भावाच्या भावाच्या घराला रडत रडत आली भावाच्या घराला हे रडत रडत आली भावाच्या घराला रडत रडत आली भावाच्या भावाच्या घराशी येऊन पण माझ्या गेला मला सोडून भावाच्या जेवढी भावाच्या गळ्यात धरला भावाच्या साठी रडू लागली हे म्हणे दादा कोण्या म्हणे भावाच्या दड राखी बांधीने आणि बंद माझ्या गेला म्हणे सोडून बहिणीला तेव्हा रक्षाबंधनाची आठवण करू लागली राखीच्या सणाची आठवण करू लागली आणि राखीच्या तेव्हारा दादा हे म्हणतो राया अरे कुठे भी जाई राखीच्या तेव्हारा बंधू माझ्या अगा कुठे भी जाई राखीच्या तेव्हारा बंधू माझ्या कुठे भी जाई राखीच्या तेव्हारा बंधू माझ्या भावाची आठवण करू लागली रडू लागली भावाच्या जवळ भावाला म्हणू लागले दादा आणि लहानपणाची अगा करती आठवण वाला
आपण एकत्र बसून खेळलो रे, एकामेकाच्या पाठी धावत होतो पण दादा. आणि कोठे मी पाहिलं अरे बंधुराया तुला, आणि कोठे मी पाहिलं अरे बंधुराया तुला, कोठे मी पाहिलं तुझी लालाची तिलक चंद्रकलाबाई, तुझी लालाची तिलक चंद्रकलाबाई, तुझी लालाची तिलक अगा चंद्रकलाबाई, चंद्रकलाबाई मरार टोला गाव कन्याला ना चंद्रकलाबाई माझ्या दादाला. चंद्रकलाबाई वडिलाची आठवण करून वडिलाला म्हणू लागला, आणि कोठे मी पाहिलं माझ्या दादा त्या मी तुझ्याला, आणि कोठे मी पाहिलं माझ्या बापारे त्या मी तुझ्याला, हो कोठे मी पाहिलं माझ्या दादा त्या मी तुझ्याला. वडिलांच्या साठी करती तळमळ आणि चालना बापा वडिलांच्या घराला माझ्या देवार, आणि गेला तू सोडून माझ्या दादा लाडाच्या लेकीला, आणि गेला तू सोडून लाडाच्या लेकीला, गेला तर सोडून माझ्या दादा लाडाच्या लेकीला, गेला तू सोडून माझ्या दादा लाडाच्या लेकीला. आणि इंदोरा तो गाव मायाबाई नाव, इंदोरा तो गाव मायाबाई इंदोरा गावामध्ये पाहते मायाबाई. माणूस सांगू लागला त्या कन्येला,
तुझे वडील म्हणे आता तुला भेटणार नाही ग असं म्हणताल दादा की पहा मायाबाई रडू लागली वडिलाची आठवण दादा करू लागली मायाबाई पहा आपल्या गावावरून आपल्या वडिलांच्या घराशी आली अंगणामध्ये प्रेम पाहिलं धावत गेली वडिलांच्या जवळ वडिलांच्या साठी रड मानला माझ्या बापानं आणि वडिलांच्या जवळ बसून दादा रडू लागला गेलास सोडून माझ्या दादा लाडाच्या बाईला गेलास सोडून माझ्या बापा लाडाच्या बाईला गेलास सोडून माझ्या बाबा खुर्शीपाल गावामध्ये रत्नाबाई रत्नाबाईची खबर गेली चालून काय म्हणे तया मेला रत्नाबाई माझ्या देवान हे परमेश्वरा कोण्या म्हणे वैराली केला घात गेला सगळे गुण म्हणे माझ्या पित्याला माझ्या देवार खूप रडू लागले आठवण करत आणि पहा दादा तयारी केली आणि घरून निघाले आणि आपल्या रस्त्याने येत आहे आपल्या वडिलांच्या गावाला आणि तैसी मी राहील माझ्या दादा अगा तुझ्या गावातून आणि तैसी मी राहील माझ्या बापा अगा तुझ्या गावातून तैसी मी
कोणाच्या घराला येईन कोणाच्या मने घराला येईन आणि मुक्काम म्हणे कोण्या वडिलाच्या घराला करीन वडिलाच्या साठी त्यांना खूप रडू लागले आणि पाहता जाते मला बाई आणि ते चालून माझ्या बापा त्याच्या घराला आणि ते चालून हो त्याच्या घराला आहे काय मालूबाई नावदाता कटरे आड नाव त्या मुलीच्या देवा हे सलमाना मुलीच्या बापा मालूबाईच्या आणि म्हणून तिथे कन्या काय म्हणताय कोण्या गावाला जाईन कोण्या गावाला जाईन कोण्या गावाला जाईन ए दादा गावाला जाईन कोण्या देवराया आता कैसी मी अशा प्रकारे त्याला पहा मुली बडी बहीण त्या वडिलाच्या जवळ पत्नी मुलं भाऊ खूप रडले आणि गावोगावची पवन मंडळी आली शेजार बाजारचे बाया मंडळी पुरुष मंडळी आणि त्या वडिलाच्या साठी पहा वडिलाचा आंघोळ स्नान करून वडिलाच्या साठी माझ्या देवान वडिलाच्या प्रेताच्या आंघोळ स्नान केलं आंघोळ स्नान करून त्या वडिलाच्या प्रेत सपोलीवर मांडलं आणि त्या वडिलाच्या प्रेत सपोलीवर मांडून पहा कन्हैयालाल भाऊ यांचे जवळ सुद्धा शिवग्रामजी भाऊ राहणारे मुक्काम हिरगाव आणि कांतीलालजी भाऊ चौधरी साहेब मुक्काम नागपूर बबलूजी भाऊ राहणारे मुक्काम चिखली प्रेमाचा सागर प्रेमाचे नगर अशी ती जवळ सुंदर स्वभाव आहे आदरमान करणारे आणि एकामेकाच्या विचाराने चालणार अशी ती जवळ म्हणून त्या वडिलाच्या प्रेत्या सकोलीवर मांडलं आणि घरून दादा त्या वडिलाची जोडी दिली मुलं बाळ नातू नत्रे बहिणी मुली जवाई सगळे त्या डोलीला हात धरून त्या वडिलाच्या घरून डोली काढली
जा रही रे मेरे पिता की डोली, जा रही रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, जा रही रे मेरे पिता की डोली, जा रही रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली। लड़के बच्चे और लड़की अपने पिताजी से कह रही है, पिताजी छोटे पने में पलना झुलाया, पलना झुलाया, छोटे पने में पलना झुलाया, पलना झुलाया, अपने हाथों से चलना सिखाया, चलना सिखाया, अपने हाथों से चलना सिखाया, चलना सिखाया। जा रही रे मेरे पिता की डोली, जा रही रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, अपने हाथों से खाना खिलाया, खाना खिलाया, अपने हाथों से खाना खिलाया, खाना खिलाया, अपने हाथों से। पिताजी आप जब छोटे छोटे थे ना, अपने हाथों से हमको खाना खिलाए पिताजी, और आज हमको छोड़ गए। अपने हाथों से खाना खिलाया, खाना खिलाया, अपने हाथों से खाना खिलाया, खाना खिलाया। जा रही रे मेरे पिता की डोली, जा रही रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, जा रही रे मेरे पिता की डोली, जा रही रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली। उस समय सज्जनों उनकी पत्नी गुणवंताबाई अपने पति ने सवर से कह रही है, करेला जन्म जन्म का रोना लगाया, रोना लगाया, जन्म जन्म का रोना लगाया, रोना लगाया, जन्म जन्म का रोना लगाया, रोना लगाया, जन्म जन्म का रोना लगाया, रोना लगाया। जा रही रे मेरे पिता की डोली, जा रही रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, जा रही रे मेरे पिता की डोली, जा रही रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली, जा रे मेरे पिता की डोली। मग अशा प्रकारे त्याला पहा त्या वडिलाच्या नदीवर प्रेम केले, म्हणून दिनांक 31 तारीख 7वा महिना। हा 31/7/2026 त्या वडिलाच्या प्रेम नदीवर नेऊन जाळण्यात आलं, म्हणजे मेलेल्या माणसाला अग्नीच्या किंवा जाळतात, आणि म्हणून 31/7/2026 त्या वडिलांची स्वर्गवास झाला, नदी उतरून त्यांना अग्नीत जाळण्यात आलं। आणि त्या प्रतीर्थामध्ये 14 दिवसाची 14वी केला, त्याच्या अगोदर दशक्रिया केला नाही का, 9 तारखेला, रामपेक्षा 9 तारखेला, दिनांक 9/8/2026 10 इंद्रिया दिशा, आणि आज दिनांक 13/8/2026 रोज गुरुवार
14 दिवसाची 14वी केला निमंत्रण दिला सगळ्या गावात सगळ्या रिश्तेदारी मध्ये नातेवाईकांमध्ये निमंत्रण करतो म्हणून आज गावोगावचे पाहुणे म्हणले आणि आज शेवटचा दिवस झाला त्या वडिलांच्या गोड म्हणून धन्य ते असे भाऊ धन्य मुलांच्या धन्य मुली आणि धन्य ती बहीण हा सात्विक विचारी झाले की ज्यांनी या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला नाहीतर देवीच्या कीर्तनाला डबाही ठेवतो कोणता जागर नाही ठेवतो तमाशाही ठेवतो नाही का पण सात्विक विचाराची बंधू भाऊ त्या वडिलांच्या आणि कीर्तनाचा कार्यक्रम आणि सात्विक विचारिक माणसाच्या घरी असे सात्विक कार्यक्रम होतात म्हणून म्हटलंय भाग्यवंता घरी अव भजन कीर्तन सांगितलंय की उपजला प्राणी नराये संसारी पैसला शेजारी गाढवश काल सगळ्याच्या मागे टाकून बसले पुन्हा माझ्या डोळ्यावर माझ्या बेकार अशा म्हणून हे काही 5 वाजता आपला कार्यक्रम बंद होणार आहे शांती ठिकाणी बसा एक आई आणि एकुलता एक मुलगा होता लहानाचा मोठा केलं लाड चुंबन केलं ते आई कारण आई दयेच्या सागर नाही का लहानाचा मोठा कधी आईला त्यामुळं मुलाला मास्तर बनवलं काय बनवलं सुनबाई घरी सासूलाही मोठा आनंद झाला मास्तरालाही मस्त आनंद झाला मास्तरी आली म्हणे माझी पत्नी पहा एवढा सुख समाधानाने माझ्या घर चालू लागला देवाचे नाम स्मरण करावं अरे मुळीचे नव्हतं रे गाणं 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 अरे मुळीचे नव्हतं रे तुझ्यासाठी 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 या
ठाणी सोडिले घरदार तुझ्या ठाणी सोडिले घरदार तुझ्या ठाणी सोडिले जवदार मुरली वाजवी लोकांना गुंजवना मुरली वाजवी लोकांना गुंजवना तुझ्यासाठी 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 या देवन तुझ्यासाठी या देवन वनच काढा तुझ्यासाठी या देवन पुढे जाणवते रे काढा माझ्या मना पुढे जाणवते रे काढा माझ्या मना हो 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 तुझ्यासाठी 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 या देवना रे काढा रे तुझ्यासाठी या देवना वनच काढा तुझ्यासाठी या देवना आता काही दिवस आहे. काही दिवस झाले आता एकच सासू होती नाही का हो मास्तरी मास्तरी तीनच लोक होत किती सुख होत नाही काय बरोबर तरी काही दिवस झाले आणि या मास्तरीला सोनेले वाटला देवा एवढा त्रास आहे म्हणजे मा सासू पासून म्हणते बहुत त्रास अरे आणि म्हणून झाला अक्षय त्यावेळेस संध्याकाळ झाली स्वयंपाक झाला मास्तरीने आपली एका कपड्यात नाही का हो कमऱ्यामध्ये गेले झोपता झोपता मास्तरीने आपल्या मास्तराने म्हणू लागले महाराज एक गोष्ट आहे म्हणजे कोणती पहा म्हणा तुमचा माहिती करू करू त्रास धंदा करता